हे पैसे घे आणि आईंच्या ऑपरेशनची तारीख आणि वेळ ठरव. बाकीचे पैसे उद्या मॅच हरल्यानंतर मिळतील. नाही, माझं इमान तांबड्या मातीशी आहे, कुस्तीशी इमान आहे माझं. मला ते नाही सोडायचं. नाही सोडणार, नाही सोडणार इमान माझं. वस्ताद काय झालं? झोपेत काय बडबडत होता? काय बडबडत होतो? इमानाचं काय तर बडबडत होता. काय झालंय नक्की? इमान? हा, नाही नाही, इनाम. इनाम ग. ते ह्या स्पर्धेत जिंकल्यावर जी बक्षिसाची रक्कम मिळणार आहे ना, तिचाच विचार चालला होता डोसक्यात. काही बी करून ते बक्षीस मिळवायचंय. ते आईच्या इलाजासाठी पैसे लागणार आहेत ना. वस्ताद, उद्याचा सामना तुम्हीच जिंकणार आणि बक्षीस बी मिळवणार. पण त्यासाठी उद्याच्याला तुम्ही फ्रेश पाहिजे की नाही, आणि तेवढ्या खातर झोप गरजेची आहे. त्यामुळे तुम्ही झोपा, आराम करा, झोपा. आई, कसं वाटतंय आता? बरी आहे आता. वट बरी आई. रात्रीच्या गुड नाईटला 4-5 वेळा दचकून उठायलेत. आता तर रोज डॉक्टरांना बोलवावं लागतंय. एवढं काही नाही रे, अधनं जरा झोपमोड होते बास. अहो आई, कशाला खोटं टेलिंग करायला? भाऊजींना काय दिसत नाही का तुमची कंडिशन? आई, तू लवकर बरी होशील बघ. मी काय बी नाही होऊ देणार तुला. तू आराम कर, मी येतो. तू कुठं निघालास? ते जरा फॅक्टरीकडे जाऊन यायचंय. फॅक्टरी? भाऊजी, आज तुमचा सामना आहे ना? नाही म्हणजे भाऊजी, फॅक्टरीच्या नावाखाली जर सामना खेळायला जाणार असता की नाही, तर प्लीज म्हणजे आईंना खरं काय ते सांगून जा. उगाच तिकडे गेलात आणि तुम्हाला काही बरं वाईट झालं तर आईंना टेन्शन येईल हो, आणि टेन्शन मग त्यांची अशी अवस्था होते. त्यापेक्षा खरं खरं टेलिंग करून गेलात तर त्यांच्या मनाची तयारी होईल, बाकी काही नाही. काय आई, हे बघ, सामना जरी आमच्या संघाचा असला तरी मी तिकडे राखीव म्हणूनच असणार आहे. मी खेळणार नाहीये तिकडे, फक्त पाणी द्यायलाच असणार आहे मी. तू काळजी करू नकोस. आता हे तरी खरं खरं टेलिंग करून गेले का काय, गॉड नॉलेज. म्हणजे पाणी द्यायलाच बसवलं तर बरं होईल. निदान जीव तरी धोक्यात पडणार नाही हो काय. वस्तादी रोकड कसली हो?
फॅक्टरीची उधारी बाकी होती एकाकडे. मी चिन्याला धाडलं होतं ती वसूल करून आणायला. अहो मग फॅक्टरीच्या तिजोरीत ठेवायची की, घरला कशाला घेऊन आला? ते आईच्या इलाजासाठी समधी जुळवाजुळव चालली आहे ना, म्हणून म्हणलं की घरलाच आणून ठेवावी रोकड. बसतात हेच माझ्याकडे बघून सांगा की, माझ्या नजरेला नजर देऊन तुझा विश्वास नाही वय माझ्यावर? विश्वास आहे की, म्हणून तुमचं नजर चोरणं खटकतंय मला. खरं खरं सांग, कुठनं आणली ही रोकड? सांगितलं की फॅक्टरीची एक उधारी बाकी होती, तीच जाऊन घेऊन आलो मी. तुम्ही की चिन्या भाऊजींनी? म्हणजे मी सांगितलं आणि चिने घेऊन आला असं. खावा बरं माझी शपथ. तू संशय घेईलीस माझ्यावर? वय, कारण तुम्ही खोटं बोलताय हे सरळ सरळ दिसतंय. मी चिन्या भाऊजींनाच फोन करून विचारते. नाही आणली चिन्यानं ती रोकड, मीच आणली. कुस्ती हारण्यासाठी लाच घेतली मी. काय? कुस्ती हारायची लाच? नाही, हे समजा खोट आहे. वास्तव मला हे पटतच नाही. तुम्ही आणि कुस्ती हारायची लाच? अहो हे शक्यच नाही. सांगा ना वास्तव, तुम्ही खोटं बोलताय ते सांगा ना. बोला ना वास्तव, तुम्ही खोटं बोलताय. खरंय. मी कुस्ती हारण्यासाठी लाच घेतली. पण का? पण का म्हणजे आईचा इलाज करायचा आहे. आपल्याकडे साधा दातावर फेकून मारायला बी पैसा नाही. लवकर जर आईचं ऑपरेशन झालं नाही तर तिच्या जीवाला धोका आहे. म्हणून तुम्ही कुस्तीशी बेईमानी करणार? हा बेईमानीचा पैसा आईंना लाभला असं वाटतंय तुम्हाला? पैसा पैसा असतोय पैलवान. अडीनडीच्या येळेला हाच पैसा काम येतोय. इमान नव डॉक्टरची फी पैसा मागती. इमान नव इलाजाच्या औषधासाठी बी पैसाच लागतोय. इमान नव असं असतं तर पैशावाली माणसं मेलीच नसती, आजारी बी पडली नसती. पैशाच्या बी पल्याड मोठा असतं इमान, ज्याच्यावर देवाची नजर असते. ह्या पैशानं आईंचा जीव वाचल बी, पण तुम्ही बेईमानीच्या पैशांनी त्यांचा जीव वाचवलाय. हे जेव्हा त्यांना समजल तेव्हा त्यांना बरं वाटेल काय? बेईमानीच्या पैशांनी विकत घेतलेलं आयुष्य सुखानं जगतील का त्या? सुखदुःखाचं नंतर बघू. आता तिचं जगणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. आणि त्यासाठी जे काही करावं लागेल ते समज मी करेल. त्यात जर कुणी मला आड आलं
तर त्याची खैर नाही. ध्यानात ठेव, अक्षी तुझी बी. बसतात. वहिनी चला लवकर, ती मिनू हो चला की. चला. मिनूताई श्वास घे मोठा, श्वास घे. मी तुम्हाला प्राणायाम शिकवलाय ना, तसा मोठा श्वास घे. वहिनी आपण हिला हॉस्पिटलात घेऊन जाऊया काय? अहो नाही नाही भाऊजी, तुम्ही डॉक्टरांनाच इकडे बोलू. हा होय. मिनूताई डोळे उघडा. हॅलो डॉक्टर. जयराज, वीरेंद्र आला नाही अजून. मागल्या वेळेला तुक्का लागून जिंकलाय ना, त्यामुळे आज हारायची भीती असेल म्हणून तोंड लपून बसला असेल घरला. पण चांगलंच आहे ना, तो आला नाही तर त्याला दंड लावता येईल आपल्याला. वरून बदनामीही करता येईल, हरण्याच्या भीतीने आलाच नाही म्हणून. नाही आला तरी ना, त्याच्या डोसक्यात असा राग भरतो ना, म्हणजे आखाड्यात उतरल्यावर 100 चुका करेल आणि हारल. त्याला ना चांगलाच अडकवायचंय. आता त्याला टोचून बोलायची बी गरज नाही. फक्त लाडक्या आईच्या जीवाचं भ्या घालायचं. लेखानं बरोबर जाळ्यात ओढले त्याला. आता त्या म्हातारीच्या इलाजावरनच त्यांना आड्या आवळायच्या. तर तो आला तर ना, नाही आता आम्हासनी वाटतंय तो काही येतच नसतो बघा. लय वेळ झालाय. चांगलंच आहे पण म्हणा. आता लेखाचे काम करा. आयोजक म्हणून तुम्ही हे घोषित करून टाका की आमच्या संघाचा खेळाडू आला नाही, त्यामुळे समोरचा संघ विजेता ठरतोय. आलाय तो. मग आता त्याला हरताना बघायची मजा घेऊयात. ए शिराळकर, पैलवान ना रे तू? ही येळ आहे आईची. तर तुझ्या आईची फॅक्टरी नाही, आखाडा येऊ. इथं टाइम लिमिट असते, वेळेत यायची असतं, शिस्त असते. रोज चुका केल्याशिवाय काय दिस जात नाही तुझा. आता काय तुझी आरती करायची आहे का? जा ना, आवर ना पटकन जा. मूर्ख. पिंट्या, अरे आवरलं का नाही अजून तुझं? आवरलं की पप्पा. चल मग. पप्पा, तुम्हाला मी सबूत देतो बर का. आजचा सामना बी दाजी वस्तातच जिंकत्याल. आळशी दाजी नाही येत आहे काय सामना बघायला? नाही म्हणजे तुमचा आळस संपला असेल तर. गपगुमान निघतोय का दात घशात घालू? ए कशाला वांडपाना करतोयस रे? चल गप. रंकाळा रणवीरचा पैलवान वीरेंद्र शिराळकर यानं मागचा सामना हा म्हणत आपल्या बाजूने फिरवून या स्पर्धेमध्ये स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण केलेला आहे. दाजी ऑल द बेस्ट बर का. दादा ऑल द बेस्ट. वीरेंद्र, बेस्ट ऑफ लक. तुला चांगलं माहितीये तुला काय करायचंय है ना? आणि आज त्याचा सामना आहे धुंदार कळंबाचा पैलवान सागर पवार याच्या बरोबर. पैलवान वीरेंद्र आणि पैलवान सागर यांनी एकमेकांची पकड घेतलेली आहे आणि पैलवान वीरेंद्रचा अंदाज पुरता चुकलेला आहे. पैलवान सागरची पकड घेत असताना त्याचा तोल जाऊन तो खाली पडलेला आहे. आणि पैलवान वीरेंद्रचा अंदाज पुरता चुकलेला आहे आणि तो पैलवान सागरची पकड घेण्याच्या नादामध्ये तो अक्षरशः खाली कोसळलेला आहे.
मागच्या सामन्यामध्ये अचानक बाजी पलटवणारा पैलवान वीरेंद्र शिराळकर या सामन्यामध्ये मात्र भलताच गोंधळलेला दिसून येतोय. असं का खेळायले? डॉक्टर, हे समजा कशामुळे होत आहे? घरात एक हार्ट पेशंट, एक गरोदर बाई, अशा वेळी घरातलं वातावरण कसं शांत आणि प्रसन्न असायला हवं हे मी सांगायला पाहिजे का? टेन्शनमुळे असा पॅनिक अटॅक येतो. घरातलं टेन्शन घालवा, आजार पण आपोआप बाहेर जातील. काय ठीक आहे, यांची काळजी घ्या. येतो मी. मीनुताई, मान्य आहे घरात 10 कटकटी चालू आहेत म्हणून, पण मी काय सांगितलंय तुम्हाला? तुम्ही अजिबात तिकडे लक्ष देऊ नका. ताई, तुम्ही नका टेन्शन घेऊ. बोलणं इतकं सोपं असतं का टेन्शन सोडून देणं? असा कसा घराचा विचार सोडून देऊ? आईचं स्वतःच एवढं मोठं आजारपण आहे, त्यांना तातडीनं ऑपरेशनची गरज आहे, पण त्यांनी पैसा राखून ठेवलाय माझ्या बाळणपणासाठी. परवा मला म्हणल्या शिराळकरांचा वारस आहे, त्याची जबाबदारी माझी आहे, अजिबात तुझ्या माहेरनं मदत घ्यायची नाही. यांचे बी प्रयत्न अपुरे पडायले. त्याच्यात माझी मलाच लाज वाटायली बघ आता. ताई, ते पहिलं मनातनं काढून टाकत. अहो, आम्ही आहे ना, पैसा उभा करण्यासाठीच तर कोल्हापूर पैलवान महास्पर्धेमध्ये भाग घेतलाय. आमच्यावर भरोसा ठेवा, आम्ही नक्की मदत उभी करू. वस्तादांचा आज सामना आहे, ते नक्की सामना जिंकतील बघा. मागच्या सामन्यामध्ये पैलवान दुर्गेश सारख्या दमदार पैलवानाला मात दिल्यानंतर या सामन्यामध्ये एका सामान्य पैलवानासमोर पैलवान वीरेंद्र शिराळकर अत्यंत ढिसाळ कामगिरी करताना दिसून येतोय. जावई बापूंना काय झालंय आज? मला बी काय कळना हो. असं मुद्दाम माती खाल्यासारखं का करायला काय माहिती. हा वहिनी बोला. वस्तादांचा सामना सुरू झाला काय? नाही झालाय सुरू सामना, पण तो काय खेळायला हे त्याचं त्याला सुद्धा समजना झाले हो. नाही म्हणजे एकदम डोक्यावर पडल्यावर खेळायला लागला यो. डोसक्यावर पडलं नाहीत ते, त्यांच्या डोसक्यावर आलेल्या टेन्शननी त्यांना एकटं पाडले. मला समजलंय त्यांना काय झालंय. येते मी तिकडे. वेअर गोइंग? वस्तादांचा सामना आहे, तिकडेच निघाले मी. छान. इकडे आईंची तब्येत बॅड आहे, मिनूसाठी बी डॉक्टरांना बोलवावं लागलंय. त्या दोघींची केअरफुल मी करायची, घरचं समद वर्कलोड मी करायचं, धुनी भांडी सगळं वॉशिंग मी करायचं. निदान जेवणाचं कुकिंग तरी करून जा. वय चटदिशी स्वयंपाक करते आणि मग जाते मी तिकडे. नक्की हा. जर कुकिंग केलं नाहीस की नाही तर कंप्लीट हाऊस उपाशी राहील. या आईंना आन्सर बी तुला करावं लागेल. मामांजी, तुम्हाला तर समजच ठाऊक इकडे काय चाललंय ते. वस्तात ठरवून आज धड खेळणं झालं. त्याचं कारण बी तुम्हाला ठाऊक. आईंच्या इलाजा खातर ते असं करतात, पण असं करताना कुस्तीशी असलेलं इमान ते दावावर लावते. आता तुम्हीच सांगा, तुम्हाला हे पटतंय? वस्तादांचा हेतू चांगलाच आहे, पण असं बेईमानीने कमवलेला पैसा आईंना लाभणार आहे काय? उलट आईंना जर समजलं ना तर त्यांना बी किती त्रास होईल याचा. बसतात इकडे बघा. तुम्ही मामांजींच्या नजरेला नजर देऊन बघा, म्हणजे तुम्हाला धीर येईल, खोट्याशी लढायचं बळ येईल तुम्हाला. मामांजींची शिकवण आठवा, त्यांचं कुस्तीवरलं प्रेम आठवा.
त्यांचं आणि आपलं सपान आठवा. बेईमानीची वाट सोडा आणि टिचून लढून जिंका. मारुतीराय आपल्या पाठीशी आहे वसतात. त्याच्यावर विश्वास ठेवा आणि स्वतःच्या कुस्तीवर बी विश्वास ठेवा. लढा वसतात, लढा तुम्ही. हार मानू नका अजिबात. तुम्ही लढा.